नमस्कार मित्रमैत्रिणींनो. खूप सुंदर एक पुस्तक माझ्याकडे बऱ्याच महिन्यांपासून आहे. मी ॲक्च्युली मुंबई एअरपोर्टवर घेतलं होतं. 13 थिंग्स मेंटली स्ट्रॉंग पीपल डोंट डू. ॲमी मोरिन एक सायकॉलॉजिस्ट आहे. या ॲमी मोरिन यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. 13 गोष्टी की जे मेंटली टफ जे लोक असतात ते हे गोष्टी करत नाहीत. त्यांच्या मानसिकतेमध्ये या गोष्टी नसतात. तर हे तुम्ही नक्की वाचा हे पुस्तक, ज्याला इंटरेस्ट असेल याच्यामध्ये. पण याची एक शॉर्ट समरी आहे. 13 मुद्दे कोणते आहेत हे मी थोडक्यात ह्याच्यात सांगणार आहे. तेव्हा ऐका आणि तुम्हाला असं वाटतं की ज्यांना हे ऐकून, मुद्दे ऐकून पुस्तक वाचायची प्रेरणा मिळेल किंवा हे मुद्द्यांचा फायदा होईल, त्यांना तुम्ही शेअर करा. तर सगळ्यात पहिला जो मुद्दा असतो की दे डू नॉट वेस्ट टाईम फिलिंग सॉरी फॉर देमसेल्व्स. सेल्फ विक्टिमायझेशन ते करत नाहीत. मला असं वागवलं गेलं, माझ्या असे दिवस आलेत, मला असा अन्याय झाला, त्यामुळे मी हे करू शकत नाही. म्हणजे तुमच्यावर अन्याय झाला, तुम्हाला वाईट वागवलं गेलं याची कंप्लेन करणं आणि त्याच्याविरोधात आवाज उठवणं ही वेगळी गोष्ट आहे. ते केलंच पाहिजे. परंतु त्यामुळे मी आता काहीच करू शकत नाही असं याच्यात ते वेळ वाया घालवत नाही. सेल्फ विक्टिमायझेशन, सेल्फ पिटी अशी सिच्युएशन ते स्वतःची करत नाहीत. त्याच्याने कारण वेळ वाया जातो. तुम्ही ॲंग्री राहता, तुमच्या मनामध्ये एक गिल्ट असतं आणि तुमचा कॉन्फिडन्स त्याच्याने वाढत नाही आणि बेसिकली कृती करण्याच्या दिशेने याच्याने हेल्प होत नाही. त्यातून धडा घ्यायचा, त्याच्या विरुद्ध फाईट करायचा आणि ते झाल्यानंतर त्यातून बाहेर यायचं आणि पुढे मूव्ह ऑन व्हायचं. तर हा झाला पहिला गुण की जे टफ लोक असतात ते असा वेळ वाया घालवत नाहीत. दुसरा जी गोष्ट ते करत नाहीत ते दे डू नॉट गिव्ह अवे देअर पॉवर टू अदर्स. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. आता एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला राग आहे, द्वेष आहे, त्यांनी आपल्याला बॅडली ट्रीट केलेलं आहे, ते आपल्याला खूप डॉमिनेट करतात किंवा ते आपल्याला खूप इन्फ्लुएन्स करतात आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्यामुळे एक डिस्टर्बन्स होतो, ढवळाढवळ होते. अशा लोकांना आपली पॉवर आपण देतो. म्हणजे एक उदाहरणार्थ समजा मला एखाद्या व्यक्तीने, माझ्या नात्यातल्या एखाद्या व्यक्तीने काही डॉमिनेट करायचा प्रयत्न केला आहे, कुठली कमेंट केली, निगेटिव्ह नकारात्मक कमेंट केली. भरपूर लोक ट्रोल करतात व्हिडिओवर आणि एखाद्या ट्रोलर जो असतो तो फार क्रिटिसायझिंग लिहितो किंवा लिहिते. तर त्या गोष्टीचा आपल्यावर परिणाम करून घेणे म्हणजे आपण आपली शक्ती, आपली पॉवर ही त्यांना देणे असं आहे. किंवा एखाद्या व्यक्तीचा सतत विचार करत राहणे आणि त्याच्याने पुन्हा पुन्हा डिस्टर्ब होणे म्हणजे तुम्ही तुमची पॉवर त्या व्यक्तीला देत आहात. ते लोक तुमचे विचार कंट्रोल करतायत, ते लोक तुमचं थिंकिंग, तुमचा वेळ कसा तुम्ही घालता, तुम्ही कसे डिसिजन घेता, हे सगळं कंट्रोल करतायत. दुसरे काय म्हणतील, लोक काय म्हणतील, ते काय म्हणतील, ती काय म्हणेल, यानुसार तुम्ही तुमचं वागणं, तुमचं विचार करणं ठरवताय, तुमचं सुखदुःख त्यावर ठरतंय. तर जे स्ट्रॉंग लोक असतात ते कोणी निंदा केली, क्रिटिसाइज केलं तर ते त्याचं सजेशनवर विचार करतात की हे खरं आहे का, खोटं आहे का, याला किती पुरावा आहे आणि ते त्याच्यावर ॲक्शन घेतात. आणि जर त्यांना वाटलं की हे सगळं खोटं आहे तर ते त्याला इग्नोर करतात. त्यांची पॉवर ते दुसऱ्याला देत नाहीत. तर हा महत्त्वाचा गुण आहे. तिसरा जो गुण त्यांच्यामध्ये नसतो, दे डू नॉट शाय अवे फ्रॉम चेंज. म्हणजे जेव्हा जेव्हा परिस्थितीची गरज असते की जेव्हा बदल झाला पाहिजे आपल्या विचारांमध्ये, वागण्यामध्ये किंवा आपल्या नॉलेजमध्ये, आपल्या स्किल्समध्ये, परिस्थितीमध्ये, तेव्हा हे लोक बदल करतात. ते त्यावेळेला शाय अवे करत नाहीत. म्हणजे त्याला ते लाजत नाहीत, कमीपणा मानत नाहीत. ते परिस्थितीची गरज ओळखतात आणि त्यानुसार त्याला लगेच रिस्पॉन्ड करतात की हे असे बदल आपल्यामध्ये केले गेले पाहिजेत, हे आपलं चुकतंय, हे बरोबर नाही आहे, हे कमकुवत आहे, याच्यात सुधारणा झाली पाहिजे, याच्यासाठी ते सदैव तत्पर असतात. कारण असा बदल जर आपण केला नाही तर आपण आहोत त्या परिस्थितीतच राहतो. दुसरं म्हणजे ते शिकणारच नाही कोणी. असा बदल जर समजा मी केला नाही तर मी शिकणारच नाही, मी पुढेच धकणार नाही. मी इतर लोक शिकून पुढे निघून जातील आणि मी सगळ्यांच्या मागे राहून जाईल आणि मला जास्त वेळ मग त्या गोष्टीला कॅचअप करायला लागेल आणि तिथेच मी वेळ वाया घालवत राहील, माझी शक्ती वाया जाईल, एनर्जी वाया जाईल. म्हणून डू नॉट शाय अवे फ्रॉम चेंज. म्हणजे बदल करायचा असेल, आवश्यक असेल तर तो करा. मग तो ॲटिट्यूडचा बदल असेल, बिहेवियरचा असेल, नॉलेजचा असेल, स्किलचा असेल, तो करणं आवश्यक आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीचे प्रोज आणि कॉन्स बघायचे आणि बदल करायचा की हे आपल्या
चांगल्यासाठी आहे, आपल्या गुड फेवरमध्ये आहे. सो वी हॅव टू चेंज. पुढचा जो मुद्दा आहे, दे डू नॉट फोकस ऑन थिंग्स दे कांट कंट्रोल. हा अगेन फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला भरपूर गोष्टींची चिंता वाटते. उदाहरणार्थ, अनेकदा पेपरमध्ये बातमी येते की एक मोठा ॲस्टेरॉइड, एक मोठा धूमकेतू पृथ्वीकडे वेगाने येतो आहे आणि तो पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. आता याच्यात आपल्याला काही करता येईल का? नाही. मग त्याची चिंताच करायची नाही. मैं क्या करू, सिकंदरने पोरस से की ती लढाई, तो मैं क्या करू. आपल्याला त्याच्यावर नियंत्रण करता येणार नाही, त्याची काळजी करायची नाही. म्हणून तो कन्सर्न आहे आपल्याला, बट वी कॅनॉट कंट्रोल इट, वी कॅनॉट इन्फ्लुएन्स इट. म्हणून सर्कल ऑफ कन्सर्नमध्ये जरी काही गोष्टी असल्या तरी त्या सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स किंवा कंट्रोलमध्ये नसतात. उदाहरणार्थ, आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमती कमी जास्त झाल्या किंवा युक्रेनमध्ये युद्ध झालं, त्याला मी काही नाही करू शकत. आय कॅन एक्सप्रेस माय ओपिनियन अँड दॅट्स इट. त्याच्या पलीकडे मी नाही करू शकत. परंतु मी माझा वेळ कुठे घालवायचा, माझे मित्रमैत्रिणी कोण असतील, मी माझ्या सोशल मीडियावर किती वेळ घालवायचा, तिथे काय लिहायचं, मी कुठले स्किल शिकायचे, कोणते पुस्तकं वाचायचे, किती वाजता झोपायचं, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, पर्सनॅलिटी, व्यायाम, हे मी करू शकतो. म्हणून कंट्रोलमध्ये जे आहे, आणि जर मी करत नसेल तर त्याची काळजी करा, बट अदरवाईज डोंट वरी. आणि काही लोकांचं वागणं बरोबर नाही, पण तुम्ही त्याला इन्फ्लुएन्स करू शकता. कदाचित ते पण नाही करता येत आपल्याला अनेकदा, कारण आपलं त्यांचं तसं रिलेशन नसतं, नातं नसतं. त्यामुळे वी शुड नॉट वरी. म्हणून दे डोंट फोकस ऑन दिस थिंग्स, दे डोंट वेस्ट देअर टाईम, एनर्जी इन दिस थिंग्स वेअर दे कॅनॉट कंट्रोल. पुढचा 5वा मुद्दा जो आहे, दे डोंट वरी अबाउट प्लीजिंग एव्हरीवन. काही लोक असतात की त्यांना असं मोठंपण वाटतं किंवा त्यांची कमजोरी असते की ते सगळ्यांना खुश करायला बघतात. जे काय मागेल त्याला यस म्हणणे. ह्याच्यात रूल महत्त्वाचा असा आहे की डू नॉट से यस इफ यू वॉन्ट टू से नो. कारण त्याच्याने होतं काय की तुम्ही सगळ्यांना खुश करायला जाल तर तुमचे जे अत्यंत जवळचे जे आहेत, ते महत्त्वाचे आहेत, त्यांना तुम्ही नाराज करून बसाल किंवा तुमचं स्वतःचंच काम पुढे धकणार नाही आणि तुम्ही इच्छेविरुद्ध मन मारून दुसऱ्यांना यस करत राहाल. तुमचा वेळ, एनर्जी आणि इमोशनल जी एनर्जी आहे ती जाईल. त्याच्याने तुम्ही आनंदी होऊ शकणार नाहीत. प्रत्येकाला खुश करणं हे आपलं काम नाही. कोणाला खुश करायचं आहे आणि का करायचं आहे हे ठरवा. त्याच्यात तुमचा फायदा असला पाहिजे. अर्थात हा चांगल्या भावनेने पाहिजे, दुसऱ्यांना चिटिंग करून, फक्त सेल्फिश राहून, अशा पद्धतीने न वागता की याच्यात मी या लोकांना, हे माझे घरचे आहेत किंवा हे माझे जॉबचे लोक आहेत किंवा हे माझे संबंधित मित्र आहेत, मी यांना खुश ठेवेल टू सम एक्सटेंट. अगदी टोकाच्या लेवलला जाऊन मी यांना खुश ठेवेल आणि मी दुःखी होईल, हा बरोबर ॲटिट्यूड नाही. त्याच्याने त्यांचाही फायदा होत नाही आणि आपलाही फायदा फारसा होत नाही लॉंग रनमध्ये. शॉर्ट रनमध्ये आपल्याला वाटतं की हे फायद्याचं आहे. म्हणून हे ठरवून घ्या तुम्ही की कुठल्या लेवलपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीला यस म्हणाल का. नसेल वाटत तुम्हाला तर स्पष्ट नाही म्हणा, पोलाइटली नाही म्हणा, बट बी डिप्लोमॅटिक अँड बी कॉन्शियस, माइंडफुल अबाउट दॅट. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे. डोंट से यस वेन यू वॉन्ट टू से नो. 6वा मुद्दा की जे मेंटली स्ट्रॉंग लोक असतात ते करत नाहीत, दे डोंट फिअर टेकिंग कॅल्क्युलेटेड रिस्क. कारण जोपर्यंत आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन छोट्या मोठ्या रिस्क घेणार नाहीत तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. त्याच्याने इतरांचा देखील समाजाचा, देशाचा फायदा होणार नाही. ओव्हरऑल जर आपल्याला आयुष्यात काही गोष्टी करायच्या असतील, काही आपले ड्रीम्स असतील, तर आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर एक पाऊल टाकावंच लागेल. हजारो मैलांचा प्रवास हा पहिल्या स्टेपने होतो. म्हणून टेक दॅट कॅल्क्युलेटेड रिस्क. पण याचा अर्थ उगाच आपलं पटापट इम्पल्सिव्हली कुठल्या तरी गोष्टींवर निर्णय घ्यायचे आणि त्याच्यावर ॲक्शन घ्यायचे असं नाही. टेक युअर टाईम, थिंक ओव्हर इट अँड देन कॅल्क्युलेटेड रिस्क तुम्ही घेऊ शकता. मग हा व्यवसाय असो, जॉब असो, एज्युकेशनचा असो, सोशल वर्क असो, पॉलिटिकल वर्क असो, ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये आपल्याला एक इमोशन्स आणि आपलं लॉजिक याचा एक बॅलन्स करायचा, माइंडफुली कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची, याच्यात फायदा असतो सगळ्यांचा. अदरवाईज तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही, यश फारसं मिळणार नाही. यश आपल्याकडे असं चालून नाही येत, यश आपल्याला मिळवावं लागतं कुठल्याही फील्डमध्ये. म्हणून कॅल्क्युलेटेड रिस्क टफ लोक घेण्यापासून घाबरत नाहीत, ते घेतात. 7वी जी गोष्ट मेंटली टफ लोक करत नाहीत, दे डोंट ड्वेल ऑन द पास्ट. ते कायम असतं भूतकाळात, दे डोंट क्लिंग ऑन टू, होल्ड ऑन टू द पास्ट. कारण पास्टमध्ये जास्त राहिलं आणि त्याचे नकारात्मक इमोशन्स मनात केल्या तर त्याच्याने डिप्रेशन येतं. डिप्रेशनचा अर्थच हा असतो की तुम्ही पास्टमध्ये जाता,
म्हणजे एक प्रॅक्टिकल अर्थ. पास्टमध्ये जाता आणि त्याच्याविषयी तुम्हाला वाईट वाटतं आणि तुम्ही डिप्रेस होता. भविष्याविषयी पुढे पुढे जाऊन त्याचा विचार करून जर आपण त्याचं टेन्शन घेतलं तर त्याला एन्झायटी आहे असं म्हणतो. म्हणून पूर्वीच्या गोष्टींपासून धडा घ्यायचा, रिफ्लेक्शन करायचं, डिसाईड करायचं काय चुकलं, काय बरोबर होतं आणि त्याच्यावर पुढे यू हॅव टू मूव्ह फॉरवर्ड. म्हणून they do not dwell in the past, they move forward, take lessons and move forward. 8th point जे मेंटली स्ट्रॉंग लोक करत नाहीत, दे डोंट मेक द सेम मिस्टेक्स ओव्हर अँड ओव्हर. पुन्हा पुन्हा तीच ती चूक नाही करत ते. चूक झाली ही आपल्याला शिकवण्यासाठी असते. त्यातून शिकायचं की वेल दिस इज व्हॉट वी हॅव लर्न्ड, नाव नेक्स्ट टाईम वी शुड नॉट रिपीट दिस. आणि चूक होणे हा एक आपल्या प्रवासाचा भाग असतो, शिकण्याचा भाग असतो, अचिव्हमेंट करायचा भाग असतो. 100% प्रत्येक वेळेला आपली कुठलीच चूक होणार नाही आणि आपण यशस्वीच होऊ असं होत नाही. म्हणून चूक झाली की तिच्यापासून पटक्यात धडा घ्यायचा आणि ती कशी करायची नाही पुन्हा रिपीट हे शिकायचं आणि ती रिपीट होऊ द्यायची नाही. म्हणजे आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल सतत आणि त्याचा आपल्याला आणि इतरांना प्रॉब्लेम होणार नाही. म्हणून दे डू नॉट रिपीट सेम मिस्टेक्स ओव्हर अँड ओव्हर. 9वी जी गोष्ट जे करत नाहीत मेंटली टफ लोक, दे डोंट रिसेंट अदर पीपल्स सक्सेस. आता रिसेंट म्हणजे कसं की जेलसी जो हा प्रकार असतो की अरे त्यांना मिळालं मला का नाही मिळालं. रिसेंटमेंट म्हणजे हे त्याच्याही पलीकडचं असतं की मलाच मिळायला पाहिजे त्यांना नाही. जे दुसऱ्यांना मिळतं आहे आणि त्याच्यामध्ये वाईट वाटून घेणं आणि त्याच्याऐवजी त्याच्यामुळे निगेटिव्ह इमोशन्स तयार करून घेणं, याच्यामध्ये हे लोक अडकत नाहीत. तर नेल्सन मंडेलांचं एक सुंदर स्टेटमेंट इथे दिलेलं आहे. रिसेंट इज लाईक ड्रिंकिंग पॉयझन अँड थिंकिंग इट विल किल युअर एनिमीज. म्हणजे हे आपण पितो हे जे विष असतं हे, याचा आपल्याला नुकसान होतं. आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी आपल्या शत्रूच्या विरोधामध्ये काहीतरी करतो आहोत, बदला घेतो आहोत किंवा त्यांना थांबवतो आहोत, पण अल्टिमेटली इट हार्म्स अस. हे पॉयझन आहे की जे आपण पितो आणि आपल्याला वाटतं की त्याचं नुकसान होणार आहे. म्हणून जेलसी कधी कधी ठीक आहे, नॉर्मल स्वाभाविक आहे, माणसांना येते, पण रिझेंटमेंट इज मच वर्स दॅन दॅट. तर हे ते करत नाहीत. मेंटली स्ट्रॉंग लोक इतरांना जर काही मिळालं तर त्यातून धडा घेतात, त्यांचं फार वाईट वाटायचं किंवा त्याच्यावर निगेटिव्ह ॲक्शन घेत नाहीत. दे डोंट गिव्ह अप आफ्टर फर्स्ट फेल्युअर. आता थॉमस एडिसनची आपल्याला स्टोरी माहीत आहे. थॉमस एडिसनला एका पत्रकाराने विचारलं होतं की जेव्हा तुम्ही 1000 वेळा हा बल्ब लॉन्च करायचा प्रयत्न केला किंवा इन्व्हेंट करायचा प्रयत्न केला आणि तुम्ही 1000 वेळा फेल झाले तर तुम्हाला काय वाटलं. तर तो म्हणला की मी 1000 वेळा फेल झालोच नाही. म्हणजे हा जो बल्ब आहे हा इन्व्हेंट करण्यासाठी मला 1000 स्टेप्समधून जावे लागलं आणि त्या मी 1000 स्टेप्समधून गेलो तेव्हा हा बल्ब तयार झाला. सो त्यांनी जर ते लॉन्च करण्याचं पहिल्याच अटेम्प्टला फेल झाल्यानंतर सोडून दिलं असतं तर हा बल्ब त्यावेळेला त्यांच्याकडून लॉन्च झाला नसता, इतर कोणाला तरी अजून काही दशकं शतकं वाट बघावी लागली असती. परंतु फेल्युअर हे नॉर्मल पार्ट आहे मित्रांनो. म्हणजे ती एक्झाम असो किंवा कुठलीही फील्ड असो, कोणतंही आयुष्यातलं फील्ड असो, याच्यामध्ये फेल्युअर हे नॅचरल आहे आणि त्याच्यातून शिकून पुढे जाणे आणि मग शेवटी आपल्याला जे हवं आहे यश ते मिळवणे. तर त्याच्यासाठी हे लोक फेल झालं म्हणून सोडून देत नाहीत, एकदा फेल झालं म्हणून सोडत नाहीत. ते स्ट्रॅटेजी बघतात, आपला मार्ग काय आहे, त्याला कुठले स्किल पाहिजे, कोणतं नॉलेज पाहिजे, अजून कुठल्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत आणि मग ते मार्गक्रमण करतात आपल्याला जे गोल्स अचीव करायचे आहेत त्याच्यासाठी. पुढचा मुद्दा, दे डोंट फिअर अलोन टाईम. म्हणजे एकटा जर असला वेळ त्यांचा तर त्यांना त्याची भीती वाटत नाही एकटं राहण्यास. कारण हा एकटं राहणं हा फार महत्त्वाचा वेळ असतो. हा सेल्फ इम्प्रूव्हमेंटचा स्पिरिच्युअल असा टाईम असतो आणि त्या काळामध्ये ते स्वतःचं रिफ्लेक्शन करतात, स्वतःचं अवलोकन करतात, मेडिटेट करतात, आपल्या स्ट्रॅटेजीज तयार करतात, क्रिएटिव्हिटी इनोव्हेशनसाठी वेळ देतात आणि मग त्याचा सदुपयोग ते करतात. त्यांना असं एकटं राहण्यामध्ये भीती वाटत नाही. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे दे डोंट फील द वर्ल्ड ओज देम एनिथिंग. म्हणजे जगाचं काही आपल्याला देणं आहे, आपण काही स्पेशल आहोत, या माझ्या फॅमिलीतल्या लोकांनी माझ्यासाठी हे असं केलं पाहिजे, समाजाने मला हे दिलं पाहिजे, गव्हर्नमेंटने मला हे दिलं पाहिजे, माझ्या मित्रांनी मला माझ्यासाठी हे केलं पाहिजे. यू आर नॉट स्पेशल, यू आर जस्ट अ नॉर्मल पर्सन लाईक अदर्स. त्यामुळे जगाचं तुम्हाला काही देणं आहे ह्या अशा एक काइंड ऑफ अपेक्षेने आयुष्य जगणं बरोबर नाही. आपण स्वाभिमानी राहिलं पाहिजे आणि मी काही स्पेशल नाही,
मला कोणाचं काही देणं नाही, मला माझ्या गोष्टी मीच केल्या पाहिजेत. म्हणून अशी जगाची वाट न पाहता, समाजाची वाट न पाहता आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. हा शेवटचा मुद्दा आहे. दे डोंट एक्सपेक्ट इमिजिएट रिझल्ट्स. म्हणजे एक डिलेड ग्रॅटिफिकेशन नावाचा एक कन्सेप्ट असतो मित्रांनो. म्हणजे तुम्हाला आजच 1,000 रुपये पाहिजेत की 15 दिवसांनी ह्या 1,000च्या ऐवजी तुम्हाला 2,000 मिळतील. याचा एक बॅलन्स आपण केला पाहिजे की 15 दिवसांनी जर याची दुप्पट आपल्याला मिळकत असणार आहे तर इट इज मच मोर दॅन व्हॉट यू विल एक्सपेक्ट फ्रॉम एनी काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट किंवा काय जे काय असेल त्यातून याचा सगळ्यात जास्त आपल्याला फायदा वाट पाहिल्याने होणार आहे. म्हणून ते वाट बघतात. मग ही वाट बघण्याचं जे आहे हे स्पोर्ट्स असो, एज्युकेशन असो, बिझनेस असो, पॉलिटिक्स असो, सोशल वर्क असो, एखादा प्रोजेक्ट असो किंवा रिलेशन जे बिल्डिंग आहे, कुठलेही रिलेशन्स असो, याच्यामध्ये डू नॉट एक्सपेक्ट इमिजिएट रिझल्ट्स. याच्याने हळूहळू ते बिल्डअप होणार आणि मग त्याची तुम्हाला फळं मिळणार प्रत्येक गोष्टीचे, प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे, प्रत्येक प्रोजेक्टचे. तर हे असे 13 मुद्दे आहेत. मेंटली टफ लोक या 13 गोष्टी करत नाहीत. आय होप की ज्याला यातल्या काही गोष्टी लागू होतील त्यांना त्याचा उपयोग तुम्हाला करता यावा, तुम्हालाही इम्प्लिमेंट करता याव्यात आणि तुम्ही पण सगळे मेंटली टफ व्हावेत अशी मी अपेक्षा करतो. तर पुस्तक नक्की ऐका, वाचा. भारतात हे उपलब्ध आहे. एमी मोरिन यांचं 13 थिंग्स मेंटली स्ट्रॉंग पीपल डोंट डू असं हे पुस्तक आहे. आय होप दिस इज युजफुल फॉर यू. टेक केअर. बाय बाय.